व्यापारी नेहमी खोटं बोलतो. उपाटा शिवसेनेचे संजय राऊत यांच्या वक्तव्याने धुळ्यात व्यापारी वर्ग नाराज. व्यापारी नेहमी खोटं बोलतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे उभाट्याचे खासदार संजय राऊत यांचा व्यापारी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात धुळे व्यापारी महासंघ व भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना लेखी निवेदन दिले. सदर या निवेदनात म्हटले आहे की खासदार संजय राऊत यांनी एका दूरदर्शन वाहिनीवर मुलाखत दरम्यान व्यापारी नेहमी खोटं बोलतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे बेजबाबदार वक्तव्य केले. व्यापारी हा समाजाचा देशाचा सेवक आहे. आपल्या व्यापारातून एकमेकांना सेवा देतो. नागरिकांकडून कर संकलन करून देशाच्या तिजोरीत जमा करतो. नागरिक म्हणून देशाचा कर रचनेचा घटक म्हणून कर देतो. या करातून देशाचे पायाभूत सुविधा विकासाचे कामे होत असतात. तर देशाच्या लोकप्रतिनिधींना जो निधी दिला जातो, पगार दिला जातो, खर्च दिला जातो, हा व्यापाऱ्यांनी दिलेला करातूनच दिला जात असतो. देशातील व्यापार करणाऱ्या समस्त व्यापारी बांधवांच्या भावना या बेताल वक्तव्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. राऊत यांच्यासारख्या एक अनुभवी राज्यकर्त्याने, ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या राजकीय द्वेषापोटी विनाकारण एक समृद्ध, संयमी, सेवाभावी व्यापारी समाजावर गलिच्छ मुक्तापणे उधळणे अशोभनीय आहे. धुळे व्यापारी महासंघातर्फे शहरातील समस्त व्यापारी जनताकडून खासदार संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कालपासून सर्व सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल करण्यात येत आहे. सदर क्लिपमध्ये शिवसेना उभाटा नेते संजय राऊत व्यापारी खोटे बोलतात, भेसळ करतात असे वक्तव्य करताना दिसत आहे. संजय राऊत हे एका राजकीय पक्षाचे नेते, दैनिक सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य आहेत. ते कुठलेही वक्तव्य विचारपूर्वक करत असावे असा आमचा समज किंवा गैरसमज आहे. मात्र त्यांनी व्यापारी बांधवांसाठी चुकीचे वक्तव्य कुठल्या आधारावर केले याकरिता त्यांना विचारणा केली जावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. कारण सध्या विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू आहे. संभ्रम निर्माण होईल किंवा व्यापारी समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य आदर्श आचारसंहितेचा विरुद्ध असून संजय राऊतवर आपणाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन या ठिकाणी देण्यात आले. यावेळी हर्षकुमार रेलन, सुभाष कोटेचा, नितीन बंग, राजेश गेंदोळिया, दीपक भावसार, खेमजी पटेल, राजेंद्र पाचपुते, सुरेश कुंदनानी, संजय वाणी, धीरज देसरडा, पुरुषोत्तम पांडे, इंद्रजित शहा, सुनील रोनवाल, प्रशांत देवरे, किशोर जैन, गोपाल दादलानी, तनु दुशेजा आदी सर्व व्यापारी या ठिकाणी उपस्थित होते. उभाटा पक्षाचे खासदार संजय राऊत साहेब यांनी काल समस्त महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांबद्दल चुकीचे उद्गार काढले. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतो. व्यापारी हा भेसळ करतो या शब्दाबद्दल जे बोलले, व्यापारी खोटं बोलतो, व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो, हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यामुळे समस्त महाराष्ट्रातील व्यापारी हा दुखावलेला आहे. खासदार संजय राऊत हे भारतीय संसद सदस्य आहेत. त्यांना असे वक्तव्य करण्यात त्यांना शोभत नाही. आम्ही समस्त व्यापारी समाजातर्फे, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या सर्व व्यापारी समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावर या वक्तव्याबद्दल कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ही विनंती आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे केलेली आहे. काल खासदार संजय राऊत यांनी व्यापारी वर्गाबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं, व्यापारी हा नेहमी खोटं बोलतो, व्यापारी आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं, या वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे धुळे शहरातील समस्त व्यापाऱ्यांतर्फे मी निषेध व्यक्त करतो. या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी, या देशाच्या एकूण राजकारणाच्या, एकूण सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निधीसाठी जो काही पैसा उपलब्ध होतो तो कर रूपाने उपलब्ध होतो आणि हे कर गोळा करून शासनाला देण्याचं काम विनामूल्य व्यापारी वर्षानुवर्षे करत असताना व्यापाऱ्यांना या पद्धतीचं बेताल वक्तव्य करणं एक जबाबदार पदाधिकारी
एक जबाबदार पक्षाच्या पदाधिकारीने ह्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही व्यापाऱ्याला पसंत पडलेलं नाही, योग्य वाटलेलं नाही। त्यामुळे आम्ही खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या समस्त व्यापाऱ्यांतर्फे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करतो की त्यांनी या बेताल वक्तव्याबद्दल आपला खुलासा व्यक्त करावा, अन्यथा आमच्या शीर्षक संघटना जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे कायदेशीर लढाई किंवा जो काही निर्णय असेल तो व्यापारी महासंघातर्फे केला जाईल।